नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण वर्षभर टिकणारी तांदळाची पांढरी शुभ्र अशी कुरडई कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तांदळाची पांढरी शुभ्र अशी कुरडई बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या इतके राशनचे तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ 3 दिवस भिजवून घ्यायचे आहेत. 3 दिवसानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक अशी फाईन पेस्ट तयार करायची आहे. तर तांदूळ भिजवून घेत असताना आपल्याला दररोजचं पाणी बदलायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे तांदूळ 3 दिवस झालेले आहेत. आता 3 दिवसानंतर आपण छान असे तांदूळ भिजलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक अशी फाईन पेस्ट तयार करायची आहे. तर अशा पद्धतीने तांदूळ आपल्याला स्वच्छ असे धुवूनच घ्यायचे आहेत आणि मस्त बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर पूर्णपणे तांदूळ मी त्यामध्ये टाकलेले आहेत. पाहू शकता. ही रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. तांदळाची कुरडई बनवायला अजिबात अवघड नाहीच. एकदम आपण डोशाला जसं पीठ तयार करतो तशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला करायचं आहे. आता आपण हे सर्व पीठ एका पातेल्यामध्ये पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शक्य होईल तेवढं पाणी जास्तीचं टाकलं तरी हरकत नाही. तर इथे मी 1 तांब्या पूर्णपणे पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून रात्रभरासाठी भिजवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ नसेल तर कमीत कमी 4 तास हे पीठ आपल्याला भिजवून घेणे गरजेचं आहे. जेवढं पीठ आपण छान असं भिजवून घेताना तेवढी कुरडईसुद्धा छान आणि चवदार लागते. तर आता हे पीठ आपण रात्रभरासाठी भिजवून घेतलेलं आहे. तर रात्रभर झाल्यानंतर सकाळी पाहू शकता मस्त असं पीठसुद्धा भिजलेलं आहे. पूर्णपणे पीठ एकदम खाली असं चीक बसलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये खाली बसलेला पूर्णपणे पांढरा शुभ्र असा चीक चमच्याने आपल्याला छान असा हलवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर एकजीव करायचा आहे आणि पूर्णपणे हे चीक आपल्याला मोजून घ्यायचं आहे. मोजण्यासाठी इथे मी ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला चीकसुद्धा मोजायचं आहे. तर अशा पद्धतीने आता आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहेत तीच वाटी इथे मोजण्यासाठी वापरलेली आहे. जर आपण चीक मोजला नाही तर पाणी आपल्याला किती टाकायचं हे अंदाज नाही लागत. त्यासाठी आपल्याला चीक मोजणे गरजेचं आहे. तर इथे मी 2.5 वाट्या इतका आपला चीक झालेला आहे. आता आपल्याला पाणीसुद्धा तितकंच घ्यायचं आहे. तर आता हे चीक आपण हटून घेऊया. त्यासाठी कोणतंही जाड भांडं आपल्याला इथे गॅसवरती ठेवायचं आहे. तर इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2.5 वाट्या इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता आपण 2.5 वाट्या इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची. त्यानंतरच आपल्याला हे चीक छान असा हटायचा आहे. हटत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. आता आपण त्यामध्ये सपाट चमचा इतकं मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर खळखळून पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता बेलण्याच्या मदतीने आपल्याला हे चीक हटून घ्यायचं आहे. हटत असताना गॅसची मध्यम आचेवर आपल्याला हे ठेवायचं आहे. जर फुल गॅस ठेवला तर पीठ हटत असताना अंगावर उडून येऊ शकतं. त्यासाठी आपल्याला मीडियम गॅसवरच हे आपल्याला चीक छान असा हटून घ्यायचा आहे. एकसारखं चीक हटल्यामुळे त्यामध्ये गुठळी अजिबात होत नाही आणि एकदम छान असा चीक शिजला जातो. तर पाहू शकता चीकसुद्धा एकदम घट्टसर होत आहे. त्यासाठी आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. सतत हलवल्यामुळे त्यामध्ये गुठळी अजिबात होत नाही. तर पाहू शकता मस्त असा चीकसुद्धा झालेला आहे. आता आपण हे चीक चमच्याच्या मदतीने परत छान असा एकजीव करून घेऊया. त्यामध्ये जर एखादी गुठळी झाली तर तीसुद्धा निघल्या जाते, पण शक्यतो गुठळी तांदळाच्या पिठामध्ये होत नाही. त्यामुळे एकसारखं हलवत राहिल्यामुळे गुठळी अजिबात होत नाही. एकदम छान असा चीक आपला झालेला आहे. पांढरा शुभ्र झालेला आहे. आता हे जसं आपण गव्हाचा चीक बनवतात तशा पद्धतीने तांदळाचा चीकसुद्धा झालेला आहे. आता हे मस्त असा चीक परफेक्ट झालेला आहे. त्यामुळे योग्य ते प्रमाण घेऊनच आपल्याला हे चिकाचं बॅटर बनवायचं आहे. मस्त असा घट्टसर चीक झालेला आहे. जेवढी आपण चीक शिजवताल तेवढी कुरडईसुद्धा छान अशी येते. तर अशा पद्धतीने चमकदार असा आपला चीक झालेला आहे. त्यामध्ये अजिबात गुठळी झालेली नाही. आता हे सर्व आपण चमच्याला लागलेलं जे चीक आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे कढईला
लागलेला पूर्णपणे चीक आपण एकत्र जमा करून घेणार आहोत. जमा करून घेतल्यानंतर आपल्याला हे चीक 15 ते 20 मिनटं छान असा शिजवून घ्यायचा आहे. जेवढा चीक छान असा शिजला जातो तितकी कुरडईसुद्धा एकच नंबर येते. त्याची काडी वगैरे पडत नाही. त्यामुळे चीक शिजणे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मस्त असा चीक शिजलेला आहे आणि एकदम मस्त असा त्याचा पापुद्रासुद्धा कढईला अजिबात चिटकलेला नाही. याचा अर्थ चीक छान शिजलेला आहे. चीक शिजले का नाही ते चेक करण्यासाठी आपण हातामध्ये चीक घेऊन पाहूया. एकदम छान असा चीक झालेला आहे. हाताला अजिबात चिटकलेला नाही. आता आपण कुरडई बनवू. आता इथे मी कुरडई बनवण्यासाठी एक मोठा असा कुरडयाचा जे साचा आहे ते घेतलेला आहे. त्यावरती मीडियम आकाराची कुरडयाची पाटी लावून घेतलेली आहे. पूर्णपणे ते आपल्याला साचा भरून घ्यायचा आहे आणि त्याला एकदम छान असं टोपण लावून कुरडई बनवून घ्यायची आहे. तर इथे मी पॉलिथिन सीटवरच अशा पद्धतीची कुरडई बनवून घेतलेली आहे. तुम्हाला कुरडई कितपत मोठी हवी आहे त्यानुसार आपण त्याची साईज बनवून घ्यायची आहे. तर इथे मी मीडियम आकाराच्या छोट्या छोट्या कुरडया बनवून घेतलेल्या आहेत आणि कुरडई बनवत असताना पाहू शकता एकदम छान अशी काडीसुद्धा पडलेली आहे. अजिबात कुठे तुटत नाही आणि मस्त अशी कुरडई आपल्या झालेल्या आहेत. अशा पद्धतीनेच मी सर्व कुरडया बनवून घेतलेल्या आहेत. आता ह्या कुरडया आपल्याला 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये मस्तपैकी आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत. तर वाळल्यानंतर पाहू शकता मस्त अशा कुरडया झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मस्त अशा कुरडया आपल्या वाळवून झालेल्या आहेत. ही कुरडयाची काडी वगैरे अजिबात तुटलेली नाही. याचा अर्थ आपला चीक मस्त असा शिजलेला आहे. कुरडयाचा चीक जर छान शिजला की काडीसुद्धा मजबूत आणि एकदम छान होते. त्यामुळे चीक शिजणे खूप महत्त्वाचे आहे. तर अशा पद्धतीने ही तांदळाची कुरडई बनवायला अतिशय साधी सोपी आहे आणि एकदम मस्त अशी कुरडई चवीलासुद्धा एकच नंबर लागते आणि तेलामध्ये टाकली तर एकदम कढई भरून अशी फुलल्या जाते. पाहू शकता किती छोटी ही कुरडई आहे पण तळल्यानंतर किती दुप्पट तिप्पट फुलले जाते. इथे मी पापड खार वगैरे काहीसुद्धा वापरलेला नाही. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तांदळाची कुरडई एकदम बनवायला खूप सोपी आहे. त्यामुळे एकदा ही कुरडई बनवून पहा. गव्हाची कुरडई तर आपण नेहमीच बनवतो, पण अशा पद्धतीची रेशनच्या तांदळाची खुसखुशीत आणि पांढरीशुभ्र कुरडई एकदा तुम्ही बनवून पहा. एकदा जर बनवली तर तुम्ही नेहमी सारखं कुरडई हीच बनवून खाल. इतकी ही टेस्टी आणि चवदार लागते. तर पाहू शकता तळल्याच्या अगोदरची कुरडई आणि नंतरची कुरडई किती फरक आहे. ही कुरडई एकदम कुरकुरीत आणि मुरकुलासारखी लागते. एकदम चवदार ही कुरडई खायला लागते. त्यामुळे अशा पद्धतीची कुरडई तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका साध्याशा सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.